रितेश श्वेताला घेऊन तेथून निघून जातो, परंतु इकडे केतकीला काहीच करमत नव्हते. संध्याकाळी ऑफिसवरून रितेश घरी येतो. हॉलमध्ये सावित्रीबाई बसलेल्या असतात. केतकी सावित्रीबाईसाठी चहा घेऊन येते. तिकडून बाहेरून रितेश येऊन सावित्रीबाईपाशी बसतो. एक नजर रितेश केतकीवर टाकतो आणि तो पाहतो की केतकीचा चेहरा जरासा नाराज आहे, परंतु केतकीने एकदा पण रितेशकडे पाहिले नाही. सावित्रीबाई केतकीला म्हणतात की एक कप कॉफी रितेशसाठी घेऊन ये, तो चहा पित नाही. हे ऐकल्यानंतर केतकीने कामवालीबाईला एक कॉफी रितेशसाठी बनवायला सांगितली. तिने आता पण रितेशकडे पाहिले नाही. रितेशला समजले होते की सकाळच्या गोष्टीमुळे केतकी नाराज आहे. तिचे डोळे सुजले होते. कदाचित ती आज दिवसभर खूप रडत होती. रितेश काहीतरी विचारत करत होता तेव्हा सावित्रीबाई त्याला म्हणाल्या की रितेश बाळा, सकाळी श्वेता काय बोलत होती, तू खरंच श्वेतासोबत एंगेजमेंट करणार आहे का? सावित्रीबाईचं बोलणं ऐकून खूप वेळापासून जे केतकी रितेशला पाहत नव्हती ती आता त्याच्याकडे पाहू लागली. रितेशने पण लगेचच केतकीकडे पाहिलं. दोघे एकमेकांकडे पाहू लागले. नंतर तो सावित्रीबाईकडे पाहत म्हणाला की आजी, तुला तर हे आता त्या दिवशी समजेल. असं म्हणून तो उठला आणि त्याच्या खोलीकडे निघू लागला. रितेशचं उत्तर ऐकून अजून एकदा केतकीच्या डोळ्यात पाणी आले. रितेश खोलीमध्ये जातो आणि त्याचे शूज, बूट, जॅकेट काढून फेकून देतो आणि म्हणू लागला की हे माझ्यासोबत काय होत आहे? गेल्या 2 वर्षापासून मी आणि श्वेता एकमेकांसोबत डेट करत आहे, तर मग आज तिच्यासोबत एंगेजमेंट करण्यासाठी माझं मन तयार का होत नाही? आणि असं पण केतकीला आज किंवा उद्या घटस्फोट तर मी देणारच आहे. काही वेळानंतर रितेश फ्रेश होऊन डिनर करण्यासाठी खाली येतो. केतकी सावित्रीबाईच्या शेजारच्या खुर्चीवर बसली होती. रितेश केतकीच्या समोरच्या खुर्चीवर बसला होता. काही वेळ शांततेत गेला आणि त्यानंतर सावित्रीबाई रितेशला म्हणाल्या की तुला तर माहीत आहे ना रितेश की काही दिवस सागर आणि मुक्ता येणार आहेत, परंतु तुझ्यात आणि केतकीमध्ये काय सुरू आहे हे त्यांना कळाले नाही पाहिजे. तुला समजत आहे ना मी काय म्हणत आहे? सावित्रीबाईचं बोलणं ऐकून रितेश केतकीकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. तो सावित्रीबाईला म्हणाला की आजी, काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. सगळ्यांचं जेवण झाल्यावर आपापल्या खोलीत जातात. रितेश खोलीमध्ये गेलेला असतो. पाठीमागून केतकी पण खोलीमध्ये येते आणि ब्लँकेट आणि उशी घेऊन ती बाहेर चालली होती. हे पाहून रितेशने तिचा हात पकडला आणि म्हणाले की खाली, आजी जे काही म्हणाले हे तो ऐकलं नाहीस का? तुला याच खोलीमध्ये राहावे लागेल. आजीला समजल्यावर तिला वाईट वाटेल आणि असं पण उद्या पाहुणे येणार आहेत, त्यामुळे तू याच खोलीत माझ्यासोबत राहणार आहेस. तू इथे सोफ्यावर झोप, मी बेडवर झोपतो. नाहीतर तू बेडवर झोप, मी सोफ्यावर झोपतो, पण तू बाहेर जाऊ शकत नाही. केतकीने त्याचा हात झटकला आणि म्हणाली की मी कुठे झोपणार? ही माझी मर्जी आहे. मला थांबवणारा तुम्ही कोणी सुद्धा लागत नाही. आणि राहिली गोष्ट आजीची, तर मी त्यांच्यासोबत याबाबतीत बोलते. आणि असं म्हणून केतकी बाहेर निघून जाते. रितेश टेन्शनमध्ये डोक्याला हात लावून बेडवर बसतो आणि म्हणतो की या मुलीचा काय प्रॉब्लेम आहे? तिला कोणतीच गोष्ट सहज का समजत नाही? काही वेळ विचार करून रितेश स्टोअरूममध्ये जातो. केतकी स्टोअरूममध्ये झोपलेली असते, परंतु तिला झोप येत नसते. रितेश खोलीमध्ये येतो आणि तिला काहीही न म्हणता तो तिला दोन्ही हातात उचलून घेता आणि जाऊ लागतो. हे पाहून केतकी गडबडते आणि म्हणते की तुम्ही हे काय करत आहात? मला घेऊन कुठे चालला आहात? मला खाली सोडा. तुम्हाला ऐकायला येत नाही का? मी म्हणत आहे तुम्ही मला घेऊन कुठे चालला आहात? पहिले मला खाली उतरावा. रितेशने तिच्याकडे न पाहता उत्तर दिले की मी तुला खोलीमध्ये घेऊन चाललो आहे. केतकी म्हणाली मला सोडा, मला तुमच्यासोबत त्या खोलीत राहायचे नाही. केतकी बडबड करत होती, पण रितेश तिच्याकडे लक्ष देत नव्हता. तो तिला घेऊन खोलीमध्ये जातो आणि बेडवर झोपवतो आणि तिला म्हणतो की आता तू इथून कुठेसुद्धा हलायचं नाही. केतकी एका झटक्यात उठून उभी राहते. रितेश तिला म्हणतो की तुला कोणतीच गोष्ट एकदा सांगितलेली ऐकायला येत नाही का? केतकी त्याला म्हणते की मला तुमच्यासोबत राहायचे नाही. माझा तुमच्यासोबत दम घुटतो. मी तिथे जाऊन झोपणार आहे
आणि तुम्ही मला अडवणार नाही. ती अजून एकदा तिकडे जाण्याचा प्रयत्न करते, परंतु रितेश तिच्या हाताला पकडून तिला थांबवतो आणि जोरात त्याच्याकडे तिला ओढून घेतो आणि म्हणतो की तू अजून माझी जबरदस्ती पाहिली नाहीस, असं म्हणून रितेश तिच्या कमरेला जोरात दाबतो आणि तिच्या अंगावरून हात फिरवतो आणि त्याचे ओठ तिच्या ओठांपर्यंत घेऊन जायला लागतो. तोपर्यंत केतकी म्हणते, ठीक आहे, मी इथे झोपते. रितेश म्हणतो, गुड, आता तू इथेच माझ्यासोबत बेडवर झोपणार आहे. केतकी म्हणते, तुमच्यासोबत मी एकाच बेडवर झोपू शकत नाही, मी माझी सोफ्यावर झोपते. रितेश म्हणतो, ते काय आहे ना, मी झोपल्यानंतर तू अजून पळून जाशील म्हणून तू माझ्यासोबत बेडवरच झोपणार आहेस. असं म्हणून रितेशने तिच्या कमरेला अजून एकदा जोरात दाबले आणि केतकीला त्रास होऊ लागला. केतकी म्हणते की ठीक आहे, परंतु माझ्या कमरेवरील हात काढा, मला त्रास होत आहे. त्यानंतर रितेश बेडवर झोपतो आणि केतकीचा हात घेऊन तो झोपी जाण्याचा प्रयत्न करतो. त्याने केतकीचा हात घट्ट पकडला होता झोपेत, पण त्याने तिचा हात सोडला नाही. केतकीला मजबुरीने तिथेच त्याच्या शेजारी झोपावे लागले. दुसऱ्या दिवशी जेव्हा केतकी झोपेतून उठते तेव्हा रात्री काय घडले हे तिच्या डोळ्यासमोर येते आणि ती शेजारी पाहते की अजून पण रितेश तिचा हात टाईट पकडून झोपला आहे. केतकी बारकाईने रितेशच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. झोपेमध्ये रितेश खूपच मासूम दिसत होता. रितेशला पाहून केतकी हळू आवाजात म्हणाली की हे झोपताना तर किती मासूम दिसत आहेत. कोणाला पण विश्वास बसणार नाही की हा एक नंबरचा राक्षस आहे. एक नंबरचा राक्षस? केतकी बोलतच असते तोपर्यंत रितेश जागा होता आणि तिच्या अंगावरती येतो. रितेशच्या या वागण्यामुळे केतकी घाबरते. ती वेड्यासारखी रितेशला पाहू लागते. रितेश पण तिलाच पाहत असतो. खरं तर रितेश खूप वेळ झालं जागा झाला होता, फक्त त्याने डोळे झाकले होते. आता इकडे केतकी मनातल्या मनात विचार करते की कदाचित या राक्षसाने माझे बोलणे ऐकले असेल का? जर ऐकले असेल तर आत्ता काय होईल? आणि नंतर तीच तिच्या मनाला समजत घालते की जर ऐकली असतील तर ऐकू दे, मी काय खोटं बोलले आहे. ती विचित्र चेहरा करून रितेशकडे पाहत होती. रितेश काही वेळ तिला असाच घुरून पाहू लागला आणि नंतर तो तिच्या अंगावरून उठून उभा राहिला. केतकी अजून बेडवर बसलेले होते. तोपर्यंत रितेश बाथरूममध्ये निघून जातो. अंघोळ वगैरे करून तो बाहेर येतो आणि ऑफिसला जाण्याची तयारी करतो. आज त्याने ब्ल्यू कलरचा 3 पीस सूट घातला होता. हातामध्ये महागडे घड्याळ आणि तो त्याच्या केसांना जेलने सेट करत होता. तो काही कामासाठी ड्रॉवर उघडतो तर त्या ड्रॉवरमध्ये ते तुटलेले मंगळसूत्र दिसते. तो एक खोल श्वास घेतो आणि केतकीकडे पाहतो. केतकी तर तिच्याच विचारात गुम झाली होती. त्यानंतर रितेश आरशामध्ये पाहत केतकीला म्हणतो की आज तुला संध्याकाळी श्वेताच्या बर्थडे पार्टीत यावे लागणार आहे. केतकी आश्चर्याने म्हणाली की मी का? मी कुठे सुद्धा येणार नाही. रितेश डोळ्याच्या रागीट नजरेने तिच्याकडे पाहू लागला आणि म्हणाला की मला नाही ऐकायला आवडत नाही. पूर्ण देशमुख फॅमिलीला इन्व्हाइट केलं आहे आणि त्यामध्ये तू पण आहेस. जर तू नाही आली तर पुढे काय होणार आहे हे तुला तर माहीतच आहे. आणि असं म्हणून तो तिच्याकडे खालून वरपर्यंत पाहतो आणि निघून जातो. इकडे केतकी स्वतःलाच तोंड वाकडं करत म्हणाली की मी तिच्या पार्टीत जाऊन काय करणार आहे? मी काय तुमची आणि श्वेताची एंगेजमेंट पाहण्यासाठी तिथे येऊ का? आय हेट यू रितेश. असं म्हणत केतकी रागाने दोन्ही पण उषा इकडे तिकडे फेकू लागली. तोपर्यंत तिने दरवाजात पाहिलं तर रितेश तिच्याकडे तिला खाऊन टाकणाऱ्या नजरेने पाहत होता. केतकीला तर वाटले की रितेश निघून गेला आहे. केतकीने तर इथे काहीच झालं नाही अशा पद्धतीने ती इकडे तिकडे पाहू लागली. रितेश खोलीमध्ये आला आणि टेबलवर ठेवलेला त्याचा मोबाईल घेऊन त्याने एकदा केतकीकडे पाहिलं आणि तो तेथून निघून गेला. तो गेल्यानंतर केतकीने तिच्या डोक्यावरती मारून घेतले आणि म्हणाली की
मी तर काही पण बोलत बसते, इकडे तिकडे पण मी पाहत नाही. आता रितेश माझ्याबद्दल काय विचार करत असेल. आज पूर्ण दिवस असा जातो आणि संध्याकाळ होते. इकडे श्वेताच्या घरी तिचा बंगला अलिशान पद्धतीने सजवला गेला होता. श्वेताचा बर्थडे बंगल्याच्या समोरच्या गार्डनमध्ये साजरा होणार होता. येणाऱ्या पाहुण्यांची नजर केलेल्या सजावटीवरून हटत नव्हती. श्वेताच्या बर्थडे पार्टीमध्ये खूप मोठे बिझनेसमॅन आले होते आणि ते येणारच होते, कारण श्वेता ही अमित शहा यांची मुलगी होती आणि अमित शहा हे रितेशचे बिझनेस पार्टनर आहेत. आता सगळे पाहुणे आलेच होते. अमितराव सगळ्यांचे वेलकम करत होते. अमितराव त्यांच्या पत्नीला प्रतिभाताईला म्हणाले की आपली मुलगी श्वेता कुठे दिसत नाही. प्रतिभाताई म्हणाल्या की ती येतच असेल. तोपर्यंत तिथे श्वेताची एंट्री होते. तिने आज व्हाईट कलरचा पार्टीवेअर गाऊन, उंच टाचचा सँडल, गळ्यामध्ये डायमंडचा सेट आणि कानात डायमंडचे घातले होते आणि त्याच्यावर लाल लिपस्टिक तिने लावली होती. त्यामध्ये ती ठीकच दिसत होती. कम माय प्रिन्सेस असं म्हणून अमितरावने श्वेताला त्यांच्याजवळ बोलावले. सगळेजण एक एक करून श्वेताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि सगळेजण काही ना काही तिला गिफ्ट देत असतात. त्यानंतर एका साईडला घेऊन अमितराव श्वेताला म्हणाले की श्वेता, तू देशमुख फॅमिलीला चांगल्या पद्धतीने इन्व्हाइट केले होते ना? हां बाबा. तर मग बाळा, अजून त्यांची फॅमिली कशी काय आली नाही? बाबा, मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना इन्व्हाइट केले आहे. शिवाय मी रितेशसोबत एंगेजमेंटबद्दल पण बोलले आहे. व्हेरी गुड बाळा. तुला कोणत्याही परिस्थितीत रितेशला तुझ्या मुठ्ठीत ठेवावे लागेल. तुला समजत आहे का? देशमुख या कंपनीचा तो एकुलता एक वारसदार आहे. बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. रितेश माझ्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही. तेव्हा श्वेताची नजर गेटमधून आत येणाऱ्या रितेशवर जाते. ब्ल्यू कलरच्या 3 पीस सूटमध्ये रितेश खूपच हँडसम दिसत होता. श्वेता लगेचच त्याच्याकडे जाते आणि म्हणते की बेबी, मी किती वेळ झालं तुझीच वाट पाहत होते. असं म्हणून श्वेता त्याच्या गळ्यात पडते. रितेश तिला सगळ्यातून बाजूला करत म्हणतो की आज महत्त्वाची मीटिंग होते म्हणून उशीर झाला. त्यानंतर पुढे अमितराव येतात आणि ते रितेशला म्हणतात की वेलकम रितेश देशमुख. श्वेता खूप वेळापासून तुमची वाट पाहत होते आणि असं पण तुमची आजी मला कुठे दिसत नाही. रितेश म्हणाला की मी डायरेक्ट ऑफिसमधून इकडे आलो आहे. आजी आता पाठीमागून येतच असेल. अमितराव आणि रितेश दोघे बोलतच होते. तोपर्यंत अमितरावला कोणीतरी आवाज दिला. एक्सक्यूज मी म्हणत अमितराव तेथून निघून गेले. त्यानंतर श्वेता रितेशच्या हातात हात घालत म्हणते की बेबी, जर आज बाबाने आपल्या दोघांच्या एंगेजमेंटबद्दल काही बोलले तर प्लीज त्याला नकार देऊ नकोस. तुला तर माहीत आहे रितेश की मी तुझ्यावर किती प्रेम करते. मला असं वाटत आहे की आता आपण लवकरच लग्न करावे. श्वेता वारंवार बोलत होती, परंतु रितेश तर तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नव्हते. त्यानंतर रितेशची नजर गेटमध्ये जाते, जिथे केतकी सावित्रीबाईसोबत गेटमधून आत येताना त्याला दिसत होती. आज केतकीने रेड कलरची पार्टीवेअर साडी आणि त्याच्यावर उंच टाचेचा तिने सँडल घातला होता. हातात रेड कलरच्या बांगड्या, कानात रेड कलरचे झुमके आणि छोटीशी टिकली, ओठांवर रेड कलरची लिपस्टिक असा तिने शृंगार केला होता. या लुकमध्ये केतकी खूपच सुंदर दिसत होती. त्यामुळे रितेश फक्त तिच्याकडेच पाहत होता. तो सध्या श्वेतासोबत उभा होता, पण त्याची नजर केतकीवर होती. तेव्हा सावित्रीबाईची नजर कोणावर तरी जाते. त्या म्हणतात की केतकी बाळा, तू इथेच थांब, कुठे जाऊ नकोस, मी 1 मिनिटात येते. त्यांचं बोलणं ऐकून केतकी हा म्हणून मान हलवते. सावित्रीबाई निघून गेल्यावर केतकीने नजर सगळीकडे फिरवली. एवढ्या मोठ्या पार्टीत आल्यामुळे तिला नर्वस फील होऊ लागलं. रितेश श्वेताच्या हाताला पकडून तो केतकीसमोर येऊन उभा राहिला. केतकीपाशी आल्यावर त्याने एक नजर श्वेताकडे टाकली आणि श्वेताला मुद्दाम म्हणाला की श्वेता, आज तू खूपच सुंदर दिसत आहेस. श्वेता त्याला म्हणते की बेबी, तू तर असा बोलत आहे जसं की तू आज मला पहिल्यांदाच बघत आहे. अगं श्वेता, तू तर सुंदर पहिल्यापासूनच आहेस, पण आज तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आहे. केतकी त्या दोघांचं बोलणं ऐकत होती. श्वेता, खरंच
तू तर आज लाल परी मला दिसत आहेस. पण बेबी, मी तर आज व्हाईट कलरचा गाऊन घातला आहे. रितेशचं बोलणं ऐकून केतकी त्याच्याकडे रागाने पाहू लागली. पण काही का असेना, रितेशचं बोलणं ऐकून श्वेता खूप खुश झाली होती. रितेशला कोणाचा तरी फोन येतो म्हणून तो फोन घेण्यासाठी साईटला निघून जातो. श्वेता केतकीकडे पाहत म्हणाली, बघितलंस का रितेश मला किती पसंत करत आहे, आणि तू या रेड साडीमध्ये ठीकच दिसत आहेस. बरं झालं तू एखादी जुनी साडी घालून आली नाही, नाहीतर या पार्टीमध्ये तुझी काय इज्जत राहिली असती. लोकांना हे वाटलं असतं की रितेश देशमुख किती खालच्या लेवलच्या माणसाशी दोस्ती करतो. केतकी तिला म्हणाली की रितेश तुला तर लाल परी म्हणाला आहे, परंतु तू तर व्हाईट ड्रेस घातला आहे. आणि असं पण तुझ्यासारख्या माणसाची ओळख फक्त पैसेवाल्याच्या माणसाचीच असते. तुम्हाला नात्याची किंमत अजिबात कळत नाही. तुम्हाला तर फक्त फक्त पैसाच दिसतो. तू रितेशच्या मागे बेबी करून जी पळत असते त्यावरून तर तुझ्या डोळ्यात मला एवढं लालच दिसत आहे की तू एक नंबरची लालची मुलगी आहेस. फक्त पैशामुळे तू रितेशच्या पाठीमागे बेबी म्हणून पळत असते. केतकीचं बोलणं ऐकून श्वेताला खूप राग येतो. ती तिला काहीतरी म्हणणारच होती तोपर्यंत तिथे श्वेताचा मित्र सार्थक येतो आणि तो श्वेताला म्हणतो, अगं श्वेता, तू इथे काय करत आहेस आणि ही ब्युटिफुल लेडी कोण आहे? श्वेता त्याला म्हणते की ही रितेशच्या घरी पाहुणे म्हणून आली आहे, आणि असं पण मी हिला इन्व्हाइट केलं नव्हतं. मी तर फक्त देशमुख फॅमिलीला इन्व्हाइट केलं होतं. तर मग ही स्वतःला देशमुख फॅमिलीची का समजत आहे मला माहीत नाही. देशमुख परिवारातील आहे असं समजत आहे. त्यामुळे काही झालं तरी आपण हिला धक्के मारून बाहेर काढू शकत नाही. एन्जॉय द पार्टी असं म्हणून श्वेता तेथून निघून जाते. परंतु सार्थक तिथेच उभा राहतो आणि तो केतकीला म्हणतो की हाय ब्युटिफुल लेडी असं म्हणून सार्थकने तिच्यापुढे दोस्तीचा हात केला. केतकीला समजत नव्हतं की त्याच्यापुढे हात करावा की नाही. अशाच विचारात तिने हळूहळू पुढे हात केला. ती तिचा हात सार्थकच्या हातात देणारच होती तोपर्यंत रितेश त्याचा हात सार्थकच्या हातात देतो आणि म्हणतो की हाय सार्थक, कसा आहेस तू? टवाळगिरीमधून नीट झाला आहे की नाही, की अजून पण मस्ती करत आहेस? सार्थक तोंडावर खोटं हसून आणि तेथून पळून गेला. आता रितेश केतकीकडे पाहू लागला. केतकीने लगेचच नजर फिरवली. त्याला समजलं की अजून पण केतकी त्याच्यावर नाराज आहे. तोपर्यंत तिथे श्वेता येते आणि ती रितेशला म्हणते की बाबा तुला बोलवत आहेत. रितेश तेथून निघून जातो आणि समोर श्वेता केक कट करण्यासाठी रेडी झाली होती. श्वेताच्या एका कडेला तिचे वडील अमितराव आणि एका कडेला रितेश उभा असतो. श्वेता केक कट करते आणि पहिला घास रितेशला भरवते आणि नंतर ती तिच्या वडिलांना केकचा तुकडा भरवते. सगळ्या आनंदाने तिच्यासाठी टाळ्या वाजत होते. तोपर्यंत अमितराव हातात एक माईक घेतात आणि म्हणतात, इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की माझ्या सुंदर मुलीने तिचा जीवनसाथी निवडला आहे. मी हा विचार करत आहे की आज या आनंदाच्या वेळी तिची एंगेजमेंट त्या व्यक्तीसोबत व्हावी. हे सगळं ऐकून केतकीच्या पायाखालची जमीन सरकते. ती विचार करते की खरंच रितेश श्वेतासोबत एंगेजमेंट करण्यासाठी तयार झाला आहे का? सावित्रीबाई पण हाच विचार करतात. इकडे अमितराव अजून बोलत होते, मला माहीत आहे तुम्ही उत्सुक आहात की तो भाग्यवान कोण आहे जो माझ्या मुलीच्या आयुष्यात येणार आहे. तर मी सांगू इच्छितो की तो दुसरा तिसरा कोण नसून माझा बिझनेस पार्टनर रितेश देशमुख आहे. हे ऐकून सगळे आनंदाने टाळ्या वाजवू लागतात. या बातमीमुळे श्वेताच्या चेहऱ्यावर खूप मोठे हसू येते आणि इकडे केतकीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. रितेश एकदा केतकीकडे पाहू लागतो. त्याला केतकीच्या डोळ्यातील अश्रू स्पष्ट दिसत होते. ते अश्रू पाहून इकडे रितेशच्या चेहऱ्यावर कुटील हास्य येते. सावित्रीबाई केतकीपाशी जातात आणि म्हणतात की केतकी बाळा, रितेशला काय झालं आहे? हा एंगेजमेंट करण्यासाठी नकार का देत नाही? हा कोणासोबत पण कसा एंगेजमेंट करू शकतो? मीही हे होऊ देणार नाही. मी आताच त्याच्याकडे जाते आणि त्याच्या कानाला पकडून
इथे घेऊन येते. नाही आजी, तुम्ही असं काही करू शकत नाही. आणि त्यानंतर ती तिचे अश्रू पुसत सावित्रीबाईला म्हणते की मला पण हे पाहायचं आहे की माझ्यावर तिरस्कार करणाऱ्या माणसाच्या मनात माझ्याबद्दल काही फिलिंग आहेत का नाही, या आज मला पाहायच्या आहेत. हे खरंच आमच्या लग्नाला मानतात का नाही. सावित्रीबाई म्हणतात, या एंगेजमेंटला तू थांबव आणि तुझ्या नवऱ्याला हाताला पकडून इथून घेऊन जा. पण आजी, मला हे पाहायचं आहे की आता रितेशजी काय करणार आहेत. सावित्रीबाईला काय करावं काही समजत नव्हतं. त्या फक्त वेड्यासारख्या कधी केतकीकडे तर कधी रितेशकडे पाहू लागल्या. आणि केतकी एकटक रितेशला पाहत होते आणि रितेशच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होते. तोपर्यंत अमितराव कोणाला तरी एंगेजमेंटसाठी अंगठ्या आणायला सांगितल्या. एक नोकर सजवलेल्या ताटात 2 अंगठ्या घेऊन येतो. त्या दोन्ही पण अंगठ्या डायमंडच्या असतात. अमितराव रितेशला म्हणतात की रितेश बाळा, ते अंगठी घे आणि श्वेताला घाल. आणि श्वेता बाळा, तू पण अंगठी घे आणि रितेशला घाल. शुभ कामासाठी उशीर नको करा. श्वेताने पटकन ते अंगठी उचलले आणि रितेश त्या अंगठीकडे पाहत म्हणाला की ही काय मस्करी लावली आहे. रितेशच्या तोंडून हे ऐकून अमितराव आणि श्वेता एकमेकांकडे पाहू लागले. पण श्वेता सगळं सावरत म्हणाली की बेबी, इथे कोणीच मस्करी करत नाही. आपल्या आता खरंच एंगेजमेंट होत आहे, त्यामुळे तू पण खुश व्हावं असं मला वाटत आहे. श्वेता, तू हे काय बोलत आहेस. तू जेव्हा काल घरी आली होती तेव्हा मी तुला स्पष्ट सांगितलं होतं की मी अजून एंगेजमेंटसाठी तयार नाही. आणि मिस्टर अमित शहा, तुम्ही पण माझ्यासोबत या बाबतीत काहीच बोलला नाही आणि अचानक तुम्ही एंगेजमेंट करण्याबाबत कसा काय विचार करू शकता. अमित शहा म्हणाले की आय एम सॉरी रितेश, आम्ही तर तुम्हाला सरप्राईज देणार होतो. आणि असं पण श्वेता आणि तुम्ही दोघे एकमेकांना खूप दिवसांपासून पसंत करत आहात. श्वेता डोळे मोठे करत अमितरावला म्हणाले की पसंत नाही बाबा, तो माझ्यावर खूप प्रेम करतो. त्यानंतर ती रितेशला म्हणते की काय झालं आहे रितेश तुला, अचानक तू माझ्यावर खूप प्रेम करत आहेस ना, तर मग तू असा काय मागे सरू शकतो. तुझ्या या निर्णयामुळे सगळ्या माणसांसमोर माझा किती अपमान होत आहे. तू असा कसा करू शकतो. तू माझ्यावर प्रेम करत नाहीस का. रितेश त्याला म्हणाला, प्लीज श्वेता, मला समजवण्याचा प्रयत्न करू नको. मी कालच तुला सांगितलं होतं की मी अजून एंगेजमेंटसाठी रेडी नाही. आपण एंगेजमेंट परत कधीतरी करू शकतो, परंतु आता यावेळी नाही. आणि असं म्हणून रितेश तेथून निघून जाऊ लागतो आणि श्वेता तिची रिंग खाली फेकून रितेशच्या पाठीमागे पळत जाते आणि म्हणते, रितेश थांब, माझं ऐकून तर घे. आणि ती पळत जाऊन रितेशचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करते. परंतु तोपर्यंत केतकी पुढे येते आणि रितेशचा हात हातात घेते आणि ती श्वेताला म्हणते की जर ते आता एंगेजमेंटसाठी रेडी नाहीत तर तू त्यांच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. अचानक येऊन केतकीने त्याचा हात पकडला म्हणून रितेश थांबला आणि तो केतकीकडे वेड्यासारखा पाहू लागला. श्वेता केतकीला म्हणते की रितेशचा हात सोड. तू कोण आहेस, आमच्या दोघांच्या मध्ये येत आहेस. केतकी स्पष्टपणे म्हणते की मध्ये मी नाही तर तू आले आहेस. मी बरोबरच्या जागी उभी आहे. श्वेता केतकीला रागात म्हणते की तुझी लायकी आहे का श्वेता शहा, तिच्यासोबत तू उलट उत्तर देत आहेस. असं म्हणून श्वेता केतकीला कानाखाली मारणारच होती. तोपर्यंत केतकीने तिचा हात पकडला आणि पाठीमागे नेऊन तिचा हात पिरगळला. ती म्हणाली की श्वेता, तू तुझ्या या उजव्या हाताला सांभाळून ठेव, नाहीतर या हाताची अशी हालत बनवून ठेवीन ना की तुला आयुष्यभर डाव्या बाजूच्या हाताने जेवण करावे लागेल. धन्यवाद.